या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राचे सन्माननीय भरत कुमार सर यांच्याशी आपण संवाद साधतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राने ही जी 5th हॉकी इंडियाची जी नॅशनल टूर्नामेंट स्पॉन्सर केलेली आहे, तर ह्या अनुषंगाने तुम्ही स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये स्पॉन्सरशिप देण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवता? खरं म्हणजे हे जे हॉकी इंडियामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे स्पोर्ट्स आहे आणि एका जमान्यामध्ये ध्यानचंदचे आपण सर्वांना आपल्याला माहिती आहे की ध्यानचंद केवढं मोठं प्लेयर आहे इंडिया देशासाठी। बर्लिन ऑलिम्पिक पासून हिटलरची जवळ पडते तेव्हापासून सर्वजण ओळखतात। म्हणजे अशी हॉकी आजच्या दिवसमध्ये खाली होत चालले, तर बँक म्हणून आम्ही एक CSR ऍक्टिव्हिटी सारखा म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही आता पुणे शहरामध्ये ठेवलेलं आहे, म्हणून आम्ही याचा स्पॉन्सर करायचा निर्णय घेतला। खरं म्हणजे आमच्या झोनल ऑफिसने त्याच्यासाठी झोनल मॅनेजर रवंदेने त्याच्यासाठी एकदम खूप प्रयत्न केले होते। सर, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी ही संस्था इंटरनॅशनललाही जाऊ शकते, तर ह्या दृष्टिकोनातून सर स्पोर्ट्स ॲज अ करिअर, स्पोर्ट्स ॲज अ इन्कम सोर्स, ॲज अ अपॉर्च्युनिटी इन 204 ऑलिम्पिक कंट्रीज, आता IOCचे डॉक्टर बॅच या ठिकाणी येऊन गेले, तर ह्या ठिकाणी मोदी साहेबांची इच्छा आहे की या ठिकाणी ऑलिम्पिक व्हावं, तर ह्या बँक ऑफ महाराष्ट्राचं काय योगदान राहील या ऑलिम्पिक होण्यासंदर्भात? हे देशाचं विजन आहे। आज प्रधानमंत्र्यांनी जर का विचार केला की या आपल्यासारख्या देशने भविष्यामध्ये ऑलिम्पिक लाईक कंट्री व्हायला पाहिजे, खूप मेडलिस्ट इथे व्हायला पाहिजे, म्हणजे या गोष्टी CSR ऍक्टिव्हिटी म्हणून सर्वांनी केला पाहिजे। एका व्यक्तीचे काम नाही, ह्या सर्वांचे काम आहे। सर, आज तुम्ही या ठिकाणी DD वरती प्रक्षेपण होते, नॅशनल लेवलची टुर्नामेंट आहे, तर त्याला स्पॉन्सरशिप तुम्ही या ठिकाणी दिली, जेणेकरून तुम्हाला मीडिया कव्हरेज पण या ठिकाणी फ्री ऑफ चार्ज मिळाला आहे। तर ह्याचबरोबर लोकल लेवलच्या ज्या टुर्नामेंट आहे, खरं तर या ठिकाणी आज नॅशनल लेवलला जे काम करणारे बाळासाहेब लांडगे सर या ठिकाणी शेजारी उपस्थित आहे, तर त्यांची खूप अडचण असते की छोट्या ज्या स्पॉन्सरशिप त्यांना मिळत नाही, तर छोट्या लोकांना, छोटे खेळाडू, छोट्या कुस्तीगीर, त्यांना तुम्ही स्पॉन्सरशिप देणार का सर? स्पॉन्सरशिप एक असा पॉलिसी असतो। स्पॉन्सरशिप आम्ही देत असताना कित्येक मुद्दा त्याच्यावर लक्षात घ्यावे लागतात, पण ज्या कन्सर्न जे स्टेट अप्रूव्ड जे गव्हर्नमेंट फेडरेशन्स असतात त्यांनी जे काय आम्हाला जरा रेकमेंडेशन्स वगैरे केलेले असतील किंवा त्यांना स्टेट्समधून काही मदत मिळत नसतील, अशा वेळेमध्ये आम्ही कॉर्पोरेट सर्व्हिस सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही याच्यामध्ये प्रयत्न करतो। डेफिनेटली आता रिसेंटली पण आमच्याकडून आम्ही स्पॉन्सर केलेला एका व्यक्ती अमेरिकापर्यंत जाऊन आलेले, याच्यामध्ये त्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये लेडी मेंबर आहे, ते वेट लिफ्टिंगमध्ये मेडल जिंकून आले। अशी आम्ही वेळोवेळी करून राहिलो। सर, तुम्ही हे समजा तुमच्याशी अप्रोच करणारे ठीक आहे, परंतु त्याचबरोबर तुम्ही ज्या आज बाळासाहेब लांडगे सरांसारखे दिग्गज या ठिकाणी आहेत, तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन कधी घेतलंय का? आम्ही आतापर्यंत असं संधी भेटलेलं नाहीये, या भविष्यामध्ये आम्ही आता त्याचं मार्गदर्शन नक्की करू, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण आगामी येणाऱ्या ज्या अनेक स्पर्धा होतील आणि ऑलिम्पिक सुद्धा विजन आहे जे देशाच्या पंतप्रधानाचं, तर ह्यासाठी तुमचं योगदान निश्चित मिळेल अशी या ठिकाणी निश्चित मिळणार। बँक ऑफ महाराष्ट्राने स्पोर्ट्ससाठी कायम पाठिंबा देत आलेला आहे आणि भविष्यामध्ये तसंच राहायचं। आणि या निमित्ताने NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण 45 देशामध्ये हे आपण प्रक्षेपण करतो आणि याची माहिती त्या दृष्टीने जाईल। धन्यवाद सर। थँक्यू सो मच सर। ओके।